नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 100 वॉर्डनची भरती करण्याचे आढावा बैठकीत 1 वर्षापूर्वी ठरले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न करत तातडीने ट्रॅफिक वॉर्डनची भरती करा असे निवेदन लोणावळा नगरपरिषद नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना दिले आहे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष नासिरभाई शेख, रमेश दळवी, सुधीर कदम, प्रफुल्ल राजपूत, अभय परदेशी, प्रवीण करकेरा यांनी लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले. विशेषतः शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी जुना मुंबई पुणे महामार्ग तसेच शहरातील बाजारपेठ परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून लोणावळ्यातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असेही नासिरभाई शेख यांनी MN न्यूजशी बोलताना सांगितले. पाहूया याबाबतचा वृत्तांत. ट्रॅफिक तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि लोणावळा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे. निवेदन येणाऱ्या पावसामुळे जे ट्रॅफिकची समस्या होते त्याच्याबद्दल ट्रॅफिक समस्याबद्दल निवेदन दिलेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर मागे 1-1.5 वर्षापासून आम्ही पक्षातर्फे याचा पाठपुरावा करत आहोत आणि 1 वर्षापूर्वी आपले इथे एक आढावा बैठक झाली होती. त्याच्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक गिल साहेब आणि आपले तालुक्याचे आमदार सुनील शेळके हे पण उपस्थित होते आणि त्या आढावा बैठकमध्ये ट्रॅफिक समस्यावरती भरपूर चर्चा झाली होती आणि गिल साहेबांनी तिथे असं आश्वासन दिलं होतं का मला 3 महिने तर तुम्ही वेळ द्या, त्याच्यानंतर आपण ट्रॅफिकवरती बोलू आणि आम्ही या 3 महिने आम्ही या लोणावळ्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक ब्रांच सुरू करू आणि लोणावळा नगरपालिकेतर्फे 100 असा आमदार साहेबांनी मी सांगितलं होतं जवळ 100 वॉर्डन देऊ आम्ही. पण आज 1 वर्षाचे वर झालं आहे तरी या लोण्यात काहीच कुठे वॉर्डन नाही, काहीच नाही. मुख्याधिकारी साहेबांना पण मी अनेक वेळा भेटलो, त्यांनी पण असं सांगितलं तर आम्ही 50 वॉर्डन आम्हाला मंजूर आलेली आहे. 50 वॉर्डनची ते आम्ही देणार आहोत. बहुतेक त्यांनी सांगितलं टेंडर पण काढलं तर कोणी भरलं नाही. पण त्याच्यानंतर परत टेंडर काढण्यात आलं नाही. पावसाळा आता तोंडावर आहे, जून महिना लागला आहे, 8 दिवसात पावसाळा लागणार आहे आणि परत तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. मग हायवे मिसिंग लिंक सुरू झाला आहे पण मिसिंगमुळे काय एवढं फरक लोण्यात झालेला नाही आहे. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार असेल किंवा सुट्टीच्या दिवशी असते ट्रॅफिकचा तो त्रास आहे. हायवे असो, जुना मुंबई पुन्हा हायवे असो किंवा लोणावळा असो, कुमार चौकपासून तर भांगरवाडीपर्यंत तुम्ही बघा, गावात पण अनेक ठिकाणी रोड अरुंद झालेला आहे. पण इथे काय पोलीस असेल किंवा नगरपालिका असेल त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. त्याबद्दल आम्ही एक त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे का तुम्ही हे लवकरात लवकर हे लोणावळ्याचे जे लोकांना जो त्रास होतो इथे, म्हणजे उद्या इथे विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी असतील, प्रत्येकाला तो म्हणजे इथे त्रास होत आहे. त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर तोडगा काढा. नाहीतर आम्ही शरद पवार पक्षातर्फे लोणावळ्याकर नागरिकांना संगती घेऊन एक मोठा आम्ही असं आंदोलन म्हणा की लोकशाही मार्गाने एक आंदोलन करू. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.